अगं एक छोटासा पार्सल आहे, घे नाही ना नाही तू. नाही 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 असे छोटे छोटे खर्च करून माझे 10,000 खर्च झाले. अगं घे ना ग, तेवढा छोटासाच एक ऑर्डर आहे, एक लास्ट ऑर्डर आहे, बाकी नंतर ऑर्डर मी नाही करणार. आणि माझी सॅलरी झाली ना, मी तुझे पैसे तुला लगेच रिटर्न करेन. तुमच्या खर्च तुम्ही बघा हो. झेपत नाही तर ऑर्डर कशाला करता? हं, काय माणूस आहे, डोक्याला वैताग देऊन ठेवलाय. ठीक आहे, नको घेऊस पार्सल, बघतो मी माझं काय ते. काय झालं? कचऱ्यानं विचार करतोयस? यार आपण पुरुष ना एकदम मूर्ख आहोत, मूर्ख. मला जे कमवतो ना ते घरासाठी सगळंच खर्च करतो. मग खिशात पैसे नसले ना तर कर्ज काढून घरच्या गरजा पूर्ण करतो. आणि एखाद वेळी या बायकांची वेळ आली ना तर सर्व हात वर करतात. काय झालं? अरे माझा 2,000चा पार्सल येणार होता, म्हणते नाही म्हणून म्हटलं का यावेळी पार्सलचे पैसे तू दे, माझा पगार झाला का मी तुझे पैसे तुला रिटर्न करतो म्हणून. पण नाही, मला करून बोलते का झेपत नाही तर ऑर्डर कशाला करताय. काय सांगावं बाबा, हल्ली ना या बायकांचं ना असंच चाललंय. मी सांगतो, पूर्वीच्या काळात नवरा म्हणेल ते पूर्व दिशा होती बायकांसाठी, पण आत्ता बाबा 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 केस बरोबर किंमत उरलेली नाही या नवऱ्यांना. बायका स्वतःला सोडून कोणालाच प्राधान्य देत नाही. स्वार्थी झाल्यात, स्वार्थी स्वार्थी झाल्यात, स्वार्थी स्वार्थी झाल्यात, स्वार्थी स्वार्थी झाल्यात, स्वार्थी.